नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. खरं सांगायचं तर जेव्हा आपण इतिहासाबद्दल विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर राजे महाराजे, त्यांच्या लढाया आणि स्वातंत्र्य संग्राम अशा मोठ्या घटना येतात. पण मला नेहमीच आश्चर्य वाटतं की ते सामान्य माणसाचं काय, ज्याचं नाव इतिहासाच्या पानांवर ठळकपणे नाही. विशेषतः त्या लोकांचं ज्यांचं घर कधी एका जागी नव्हतंच, जे ऋतुमानानुसार आपल्या प्राण्यांच्या कळपासोबत सतत फिरत राहिले. आजच्या आपल्या स्रोतांमधून आपण अशाच भटक्या पशुपालक समाजांच्या जडात खोलवर डोकावणार आहोत. आणि हे जग समजून घेणं खूप आकर्षक आहे, कारण ही फक्त इतिहासाची गोष्ट नाही. हे निसर्गासोबतच्या नात्याचं, बदलांशी जुळवून घेण्याचं आणि एका वेगळ्याच जीवनशैलीचं दर्शन आहे. आपले स्रोत आपल्याला सांगतात की या समाजांनी पर्यावरणाशी एक अद्भुत ताळमेळ साधला होता. आपण भारत आणि आफ्रिकेतील या लोकांच्या जीवनातील काही महत्त्वाचे पैलू उलगडून पाहूया आणि हेही पाहूया की आधुनिक जगाच्या रेट्यामुळे त्यांचं आयुष्य कसं बदललं. चला तर मग सुरुवात करूया त्या ठिकाणाहून जिथे जमीन आणि आकाश एकत्र येतात असं वाटतं, हिमालय. आपल्या स्रोतांमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या गुज्जर बकरवाल समाजाचा उल्लेख प्रामुख्याने येतो. त्यांचं जीवन पूर्णपणे हवामानावर अवलंबून आहे, नाही का? अगदी. त्यांचं आयुष्य म्हणजे हिमालयाच्या ऋतुचक्रासोबतचा एक सुंदर नृत्य आहे असं म्हणता येईल. विचार करा, हिवाळ्यात जेव्हा उंच पर्वत बर्फाच्या पांढऱ्या चादरीखाली झाकले जातात तेव्हा तिथे जगणं जवळजवळ अशक्य होतं. हां. त्यावेळी हे गुज्जर बकरवाल आपल्या मेंढ्या बकऱ्यांचे कळप घेऊन दक्षिणेकडे म्हणजे शिवालिकच्या पायथ्याशी असलेल्या टेकड्यांवर येतात. तिथली सुकी झुडपी जंगलं त्यांच्यासाठी आश्रयस्थान आणि चराव कुरणं बनतात. आणि मग उन्हाळा आला की पुन्हा घराकडे म्हणजे पर्वतांकडे परतीचा प्रवास. आपल्या स्रोतांमध्ये या प्रवासाला काफिला म्हटलं आहे. हे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. अनेक कुटुंब, त्यांचे कळप. हो, सगळं सामान घेऊन डोंगर दऱ्या पार करत आहेत. हा प्रवास खरंच खूप खडतर असेल. नक्कीच. खडतर, पण त्यांच्यासाठी तो जीवनाचा अविभाज्य भाग आहे. एप्रिलच्या अखेरीस जसा उन्हाळा जाणू लागतो तसा त्यांचा उत्तरेकडील प्रवास सुरू होतो. ते पीर पंजालच्या बर्फाळ खिंडी पार करून काश्मीरच्या खोऱ्यात पोचतात. अच्छा. तोपर्यंत तिथला बर्फ वितळलेला असतो आणि सगळीकडे हिरवंगार पौष्टिक गवत उगवलेलं असतं. त्यांच्या जनावरांसाठी ती एक मेजवानीच असते. मग सप्टेंबर उजाडला, थंडीची चाहूल लागली की पुन्हा तोच परतीचा प्रवास शिवालिकच्या उबदार आश्रयाकडे. हे जे ऋतुचक्र आपण गुज्जर बकरवालांमध्ये पाहिलं ते हिमालयात सार्वत्रिक आहे का, की वेगवेगळ्या प्रदेशात यात काही स्थानिक बदल दिसतात? उदाहरणार्थ हिमाचल प्रदेशातील गद्दी समाज काही वेगळं करतो का? प्रश्न खूप चांगला आहे. मूळ तत्व तेच आहे, हिवाळ्यात खाली आणि उन्हाळ्यात वर. पण प्रत्येक समाजाची स्वतःची कुरणं आणि मार्ग ठरलेले असतात. गद्दी मेंढपाळ ही हिवाळा शिवालिकमध्ये घालवतात आणि उन्हाळ्यात लाहोल आणि स्पितीच्या उंच कुरणांवर जातात. म्हणजे जागा वेगळी पण पद्धत तीच. हो, आणि याशिवाय गढवाल आणि कुमाऊमधील गुज्जर पशुपालक हिवाळ्यात भाबर नावाच्या कोरड्या जंगलांच्या प्रदेशात जातात आणि उन्हाळ्यात बुग्याल म्हणजेच उंच पर्वतांवरील विस्तीर्ण हिरवळीच्या कुरणांमध्ये. या सततच्या फिरण्यामुळे निसर्गालाही एक श्वास घ्यायला वेळ मिळतो. कुरणांवर जास्त भार पडत नाही आणि ती पुन्हा हिरवीगार होतात. खरंय, हा निसर्गासोबत जगण्याचा एक शाश्वत मार्ग आहे. हिमालयातील ही गोष्ट झाली हवामान आणि उंचीसोबतच्या नात्याची. पण जेव्हा आपण सपाट प्रदेशात पठारावर येतो तेव्हा हवामान आणि निसर्गाचे नियम बदलतात. इथल्या पशुपालकांचं जीवन नक्कीच वेगळं असणार. महाराष्ट्रातील धनगर समाजाची गोष्ट यापेक्षा खूप वेगळी आहे, नाही का? हो, खूप वेगळी आणि तितकीच रंजक. धनगर हे प्रामुख्याने मेंढपाळ आहेत. पावसाळ्यात त्यांचं वास्तव्य महाराष्ट्राच्या मध्यवर्ती पठारावर असायचं. हा प्रदेश तसा कमी पावसाचा, जिथे बाजरीसारखी कोरडवाहू पिकंच येऊ शकतात. म्हणजे इथलं जीवन थोडं कष्टाचं होतं. निश्चितच. आणि इथेच एक सगळ्यात रंजक वळण येतं. पावसाळा संपला की ते पश्चिमेकडे म्हणजे कोकणाकडे कूच करायचे. पठार सोडून कोकणात जाण्यामागे काहीतरी खास कारण असणार. अगदी. आणि ते कारण म्हणजे एक अप्रतिम सामाजिक आणि आर्थिक ताळमेळ. हे फक्त एक स्थलांतर नव्हतं, तर दोन वेगवेगळ्या प्रदेशातील समाजांना जोडणारा एक दुवा होता. ऑक्टोबरमध्ये पठारावर बाजरीची कापणी झाली की धनगरांचे काफिले कोकणासाठी निघायचे. आणि तिकडे कोकणी शेतकरी त्यांची आतुरतेने वाट पाहत असत. हे आश्चर्यकारक आहे, कारण सामान्यतः असं मानलं जातं की स्थिर समाज भटक्या लोकांना कमी लेखतात. पण इथे गणित वेगळं होतं बरं का.
कोकणात खरीप पिकाची म्हणजे भाताची कापणी झालेली असायची. त्यानंतर धनगरांच्या मेंढ्या त्या रिकाम्या शेतात फिरायच्या, पिकांचे उरलेले धाट खायच्या आणि सर्वात महत्वाचं काय? आपल्या लेंड्यांमधून शेताला नैसर्गिक खत द्यायच्या. पुढच्या रब्बी पिकासाठी जमीन उत्तम प्रकारे तयार व्हायची. अच्छा, म्हणजे धनगर म्हणजे जणू फिरते नैसर्गिक खत कारखाने होते, बरोबर. जे कोकणाच्या जमिनीला नवसंजीवनी द्यायचे. म्हणजे हा एक परिपूर्ण परस्पर फायद्याचा व्यवहार होता. कोकणी शेतकऱ्यांची जमीन सुपीक व्हायची आणि बदल्यात धनगरांना काय मिळायचं? त्यांना असं काही मिळायचं जे त्यांच्या पठारी प्रदेशात दुर्मिळ होतं. तांदूळ आणि इतर धान्य. ते हे धान्य घेऊन पावसाळा सुरू होण्याआधी पठारावर परत यायचे. का? कारण दमट, दलदलीचं कोकणी हवामान त्यांच्या मेंढ्यांना मानवत नसे. स्थिर आणि भटक्या समाजांमधील ही परस्परावलंबनाची साखळी किती सुंदर आहे, नाही का? खरंच. आणि हाच नमुना आपल्याला कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही दिसतो. गोला समुदाय गुरं पाळतो, तर कुरुमा आणि कुरुबा मेंढ्या बकऱ्या. त्यांचं स्थलांतर बर्फावर नाही, तर पावसाळा आणि कोरड्या ऋतूच्या चक्रावर अवलंबून आहे. हो, आणि राजस्थानच्या वाळवंटातले रायका, त्यांची गोष्ट तर आणखीनच वेगळी. ते शेती आणि पशुपालन दोन्ही करायचे. दोन्ही एकाच वेळी. बरोबर. कारण वाळवंटात निसर्ग लहरी असतो. पाऊस कधी पडेल, किती पडेल याची खात्री नसते. त्यामुळे फक्त शेतीवर अवलंबून राहणं म्हणजे एक मोठी जोखीम होती. पशुपालन हा त्यांचा प्लॅन बी होता, असं म्हणू शकतो. पावसाळ्यात ते गावात राहून शेती करायचे, पण ऑक्टोबरपर्यंत जेव्हा आसपासची कुरणं संपून जायची, तेव्हा ते चारा पाण्याच्या शोधात दूरवरच्या प्रवासाला निघायचे. पुढचा पावसाळा सुरू झाल्यावरच ते परत येत. मारुरायका उंटांचे कळप सांभाळायचे, तर काही जण मेंढ्या बकऱ्या. थोडक्यात प्रत्येक समाजाने आपापल्या भौगोलिक परिस्थितीनुसार जगण्याचा एक अनोखा मार्ग शोधला होता. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की या समाजांनी निसर्गाशी आणि इतर समाजांची एक उत्तम संतुलन साधलं होतं. सगळं काही एका नैसर्गिक लयीत सुरू होतं. पण मग वसाहतवादी राजवट आली आणि ही लय पूर्णपणे बिघडून गेली. त्यांच्या जीवनात खूप मोठे बदल झाले, नाही का? मोठे नाही, भूकंपच जरा वळायला हवा. आणि हे बदल खूप नकारात्मक होते. वसाहतवादी शासनाने अशा काही धोरणांची अंमलबजावणी केली, ज्यामुळे या पशुपालक समाजांचा कणाच मोडला. याची मुख्य 4 कारणं आपल्या स्रोतांमध्ये स्पष्ट दिसतात. पहिलं कारण म्हणजे जमिनीबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन. बरोबर. इंग्रज सरकारसाठी जमीन महसुलाचं सर्वात मोठं साधन होती. त्यांच्या ब्रिटिश मानसिकतेत जी जमीन लागवडीखाली नाही, ज्यातून थेट कर मिळत नाही, ती म्हणजे पडीक आणि निरुपयोगी जमीन होती. अच्छा. त्यांना या चराव कुरणांमध्ये कोणतंच मूल्य दिसत नव्हतं. म्हणून त्यांनी वेस्ट लँड रूल्स म्हणजे पडीक जमीन कायदे आणले. या कायद्यांनुसार ही सगळी चराऊ कुरणं सरकारच्या ताब्यात आली आणि ती निवडक लोकांना शेती करण्यासाठी दिली गेली. याचा सरळ अर्थ असा झाला की पशुपालकांची कुरणच कमी झाली. ज्या जमिनीवर ते पिढ्यानपिढ्या हक्क सांगत होते, तीच त्यांच्याकडून हिसकावून घेतली गेली. अगदी. दुसरं कारण होतं वन कायदे. इंग्रजांना देवदार आणि सालसारख्या मौल्यवान लाकडांची गरज होती, जहाजं आणि रेल्वेसाठी. त्यामुळे त्यांनी अनेक जंगलांना आरक्षित म्हणजे रिझर्व्ड घोषित केलं. आणि या आरक्षित जंगलांमध्ये पशुपालकांना प्रवेश पूर्णपणे बंद झाला. उरलेल्या जंगलांना संरक्षित घोषित केलं, जिथे काही मर्यादित हक्क दिले गेले, पण त्यांच्या हालचालींवर इतके निर्बंध लादले की तिथे गुरं चारणं जवळजवळ अशक्य झालं. आणि यामागे त्यांचं एक विचित्र तर्कट होतं की गुरांच्या चरण्यामुळे नवीन झाडं वाढत नाहीत, ते कोवळी रोपं खाऊन टाकतात, असं त्यांचं मत होतं. हो, हा त्यांच्या दृष्टिकोनातला एक मोठा फरक होता. ते जंगलाकडे केवळ व्यावसायिक लाकडाचा स्रोत म्हणून पाहत होते, तर पशुपालकांसाठी ते जीवन जगण्याचं एक साधन होतं. तिसरं आणि सर्वात भयंकर कारण म्हणजे भटक्या लोकांबद्दलचा त्यांचा संशय. हे जरा सविस्तर सांगा. ते संशयाने का बघायचे? काय आहे की त्यांच्यासाठी जो माणूस स्थिर आहे, ज्याचा एक निश्चित पत्ता आहे, तोच सुसंस्कृत, ज्याला ओळखता येतं, ज्याच्यावर नियंत्रण ठेवता येतं आणि ज्याच्याकडून कर वसूल करता येतो, तोच चांगला नागरिक. आणि जे फिरतात ते? जे सतत फिरतात ते त्यांच्या नियंत्रणाच्या चौकटीबाहेर होते. त्यामुळे ते त्यांच्यासाठी केवळ संशयास्पदच नाही तर धोकादायक होते. या मानसिकतेतूनच 1871 मध्ये क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट म्हणजे गुन्हेगार जमाती कायदा पास झाला. हे तर धक्कादायक आहे. म्हणजे एका संपूर्ण जीवनशैलीलाच गुन्हेगारीचा शिक्का लावला गेला. अगदी. या कायद्यानुसार अनेक पशुपालक, व्यापारी आणि कारागीर समाजांना जन्मतःच गुन्हेगार ठरवण्यात आलं.
त्यांना एका निर्दिष्ट गावातच राहण्याची सक्ती केली गेली. परवानगीशिवाय ते गाव सोडू शकत नव्हते आणि पोलीस त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवून असत. बापरे. आणि चौथं कारण म्हणजे कर. इंग्रजांनी प्रत्येक गोष्टीवर कर लावला. त्यांनी चक्क जनावरांच्या चरण्यावरही चराई कर लावला. म्हणजे ज्या कुरणांमधून त्यांना आधीच हुसकावून लावलं होतं त्याच उरल्या सुरल्या कुरणांवर चरण्यासाठी आता त्यांना पैसे मोजावे लागत होते. किती विरोधाभास आहे हा. आणि हा कर वसूल करण्याचं काम कंत्राटदारांना दिलं जायचं, जे जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी पशुपालकांकडून कठोरपणे वसुली करायचे. या चारही गोष्टींनी मिळून पशुपालक समाजाला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. ही कहाणी ऐकल्यावर असं वाटतं की हाच प्रकार जगात इतरत्रही घडला असेल. आपले स्रोत सांगतात की हाच खेळ आफ्रिकेतही खेळला गेला. तिथल्या मसाई समाजाचं उदाहरण घेऊया. ही गोष्ट तर भारताच्या अनुभवाशी खूप मिळतीजुळती वाटते. हो, जणू काही एकाच पुस्तकातून धोरणं आखली गेली होती. मसाई हे पूर्व आफ्रिकेतील केनिया आणि टांझानियामधील एक प्रमुख आणि प्रतिष्ठित पशुपालक समाज. वसाहतवादापूर्वी त्यांचं साम्राज्य उत्तर केनियापासून ते उत्तर टांझानियाच्या मैदानी प्रदेशापर्यंत पसरलेलं होतं. ते या जमिनीचे राजे होते. पण 1885 मध्ये युरोपीय सत्तांनी बर्लिनमध्ये बसून आफ्रिकेचे नकाशे फाळले आणि मसाई भूमीचे अक्षरशः 2 तुकडे झाले. एक ब्रिटिश केनियामध्ये आणि दुसरा जर्मन टांगानिकामध्ये. बरोबर. या एका रेषेमुळे मसायांनी आपली सुमारे 60% जमीन गमावली आणि त्यांना ज्या भागात ढकलण्यात आलं तो कमी पावसाचा, निकृष्ट कुरणांचा आणि दुष्काळग्रस्त प्रदेश होता. आणि त्यांच्या सर्वोत्तम जमिनींचं काय झालं? त्यांच्या सर्वोत्तम चराव जमिनी युरोपियन स्थायिकांना शेतीसाठी दिल्या गेल्या. आणि इथे एक क्रूर विनोद घडला. त्यांच्या उरलेल्या सर्वोत्तम जमिनींवर गेम रिझर्व्ह म्हणजेच वन्य प्राण्यांसाठी अभयारण्य तयार केली गेली, जसं की केनियातील मसाई मारा आणि टांझानियातील सेरेंगेटी नॅशनल पार्क. हो, आणि या अभयारण्यांमध्ये त्यांना प्रवेश करायला किंवा शिकार करायलाही बंदी घालण्यात आली. ज्या लोकांनी शतकानुशतके त्या प्राण्यांसोबत एक संतुलन राखून जीवन जगलं होतं त्यांनाच तिथे परक ठरवण्यात आलं. याचा परिणाम तर भयंकर झाला असणार. खूप भयंकर. आधी दुष्काळ पडला की ते चारा उपलब्ध असलेल्या प्रदेशात स्थलांतर करायचे. आता ते एकाच छोट्या कोरड्या जमिनीच्या तुकड्यात अडकून पडले. 1933 आणि 1934 या 2 वर्षांच्या भीषण दुष्काळात मसाई रिझर्व्हमधील निम्म्याहून अधिक गुरं उपासमारीने आणि रोगांनी मरण पावली. जमिनी हिसकावून घेतल्या, हालचालींवर बंधनं आणली आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी त्यांच्या सामाजिक रचनेतही हस्तक्षेप केला. होय, मसाई समाज पारंपरिकरित्या वडीलधारे म्हणजे एल्डर्स आणि योद्धे म्हणजे वॉरियर्स अशा 2 गटांमध्ये विभागलेला होता. वडीलधारे मिळून समाजाचे निर्णय घ्यायचे आणि योद्धे समाजाचं रक्षण करायचे. ही एक संतुलित व्यवस्था होती. पण इंग्रजांनी ही व्यवस्था मोडीत काढली. त्यांनी प्रत्येक गटावर आपापले प्रमुख म्हणजे चीफ्स नेमले आणि त्यांना सर्व अधिकार दिले. यामुळे काय झालं? या नेमलेल्या प्रमुखांना वसाहतवादी सरकारकडून नियमित उत्पन्न मिळू लागलं. त्यामुळे ते हळूहळू श्रीमंत झाले. त्यांनी दुष्काळातही आपली जनावरं वाचवली. पण सामान्य पशुपालक मात्र गरीब होत गेले. अच्छा. यामुळे मसाई समाजात श्रीमंत आणि गरीब अशी एक नवीन दरी निर्माण झाली जी पूर्वी कधीच नव्हती. वडीलधाऱ्या आणि योद्ध्यांचा सन्मान आणि अधिकार दोन्ही कमी झाले. तर मग आपण पाहिलं की वसाहतवादी धोरणांचा परिणाम भारत आणि पूर्व आफ्रिकेतील पशुपालकांवर जवळपास सारखाच झाला. त्यांची जमीन गेली, त्यांचं स्वातंत्र्य गेलं आणि त्यांची जीवनशैलीच धोक्यात आली. हा एका मोठ्या शोकांतिकेचा पट आहे. निश्चितच. पण या कथेचा शेवट इथेच होत नाही. ही शोकांतिका असली तरी त्यात एक लवचिकतेची आणि संघर्षाची गाथाही दडलेली आहे. हे समुदाय पूर्णपणे संपले नाहीत. त्यांनी नव्या कठीण परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी हार मानली नाही. नाही. काहींनी आपल्या कळपांचा आकार कमी केला, काहींनी आपले नेहमीचे मार्ग बदलले. अनेक जण पशुपालनासोबतच मजुरी किंवा इतर कामं करू लागले. त्यांनी जगण्याची नवीन मार्ग शोधले. आणि आज इतक्या वर्षानंतर या जीवनशैलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी. आज अनेक पर्यावरणतज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ हे मान्य करत आहेत की डोंगराळ आणि कोरड्या प्रदेशात जिथे शेती करणं कठीण किंवा अशक्य आहे तिथे पशुपालक भटकेगिरी ही जगण्याची एक अत्यंत व्यवहार्य पद्धत आहे. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने टिकाऊ सुद्धा. बरोबर. ज्या जीवनशैलीला इंग्रजांनी मागासलेलं आणि अनुत्पादक ठरवलं होतं त्याच जीवनशैलीत आज आपल्याला हवामान बदलाच्या काळात टिकून राहण्याचे धडे मिळू शकतात.
आणि हेच आपल्याला आजच्या चर्चेच्या शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आधुनिक पर्यावरणशास्त्र आता त्याच पशुपालक जीवनशैलीचे फायदे ओळखत आहे, जिला एकेकाळी निरुपयोगी म्हणून नाकारलं गेलं होतं. यावरून स्थिर शेती आणि निश्चित सीमांनाच सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या आपल्या आधुनिक धोरणांच्या दीर्घकालीन परिणामांबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं? यावर नक्की विचार करा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह.